ओके. सो 2.14 मध्ये ते लाद परिताप फल पुण्या पुण्य हेतुत्वात वॉज द लास्ट सूत्र दॅट वी सॉ, दॅट हाउ कर्म जाती आयु अँड भोग, yeah, they can bring about the fruits of pleasure and pain. So हे hetutvat is caused according to one's good, bad or mixed action. The jati, ayu and bhoga are experienced as pleasant or painful. Today we are going to do 2.15, sutra number 2.15. Right? परिणाम ताप संस्कार दुःखैर्गुण वृत्ती विरोधात दुःखम एवं सर्व विवेकिनी. सो और अजून पुढे जाऊन पतंजली आपल्याला अजून क्लॅरिफिकेशन देत आहेत ह्याच्यावर. दॅट शब्दार्थ आधी बघून घेऊया 2.15 च. परिणाम, व्हॉट इज द वर्ड मिनिंग? परिणाम मीन्स रिझल्ट, कॉन्सिक्वेन्स और ट्रान्सफॉर्मेशन. परिणाम म्हणजे परिणाम, राईट. त्यानंतर ताप, ताप म्हणजे दुःख, वेदना, पेन, सॉरो, एफ्लिक्शन्स इज ताप. संस्कार, संस्कार म्हणजे इम्प्रेशन्स किंवा रिकलेक्शन्स, संस्कार. गुण, गुण मीन्स ओव्हर हिअर क्वालिटीज और कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला आपण म्हणतो इज गुण. गुणधर्म म्हणतो ना आपण, त्या अर्थाने गुण. नंतर वृत्ती, वृत्ती इज फ्लक्च्युएशन्स, विचार, वृत्ती, मूवमेंट, वृत्ती, फ्लक्च्युएशन्स. विरोधात, विरोधात मीन्स कॉन्ट्रास्ट और ऑन ऑपोजिशन. विरोधात म्हणजे ऑपोजिट, कॉन्ट्रास्ट और ऑपोजिट, विरुद्ध. मग च, च म्हणजे आणि, अँड. दुःखम, दुःखम म्हणजे पेन किंवा सॉरो, दुःख होणं. एव, एव म्हणजे आणि किंवा तर, इंडीड. एव मीन्स इंडीड, आणि. तर आपण म्हणतो ना, हा तर त्या अर्थाने तर. मग सर्व, सर्व म्हणजे सर्व, ऑल, होल इज सर्व. आणि विवेकिनः, विवेकिनः इज द एनलाइटन्ड वन or the man of discrimination, discretion. So vivekina is the one who is having viveka, is called as a vivekin. A yogi is also called a vivekin because म्हणजे योगीन हा शब्द आणि विवेकीन हा शब्द एका अर्थाने धरला जातो. कारण योगी तोच आहे ज्याची विवेक बुद्धी डेव्हलप झालेली आहे, ज्याची विवेक ख्याती जागृत आहे. सो दॅट इज द विवेकीन. What is he trying to say over here? Parinama, parinama tapa samskara guna vritti virodhata cha dukha eva sarva vivekinah. So what he is saying is the wise man is the vivekin, knows that the samskara gunas and vrittis, even pleasant ones, are tinged with sorrow, and so he remains aloof from it all. जो विवेकीना आहे तो हे जाणतोय. विवेकीन जो असतो त्याला हे माहित असतं की संस्कार, गुण आणि वृत्ती, संस्कार, गुण आणि वृत्ती, आता ह्याच्यामध्ये चांगली असली किंवा सुखद असली तरी, संस्कार, गुण आणि वृत्ती सुखद असली तरी त्याला दुःखाची छटा असतेच असते. त्याला दुःखाची छटा असते आणि त्यामुळे तो त्यापासून, कोणापासून? संस्कार, गुण आणि वृत्ती ह्यांच्यापासून विरोधात राहतो, लांब राहतो. वाईज मॅन इज विवेकीन. ओके, संस्कार, गुण, वृत्ती, आणि जर ते इवन इफ दे आर प्लेझंट वन्स, ते जरी आनंदी असतील तरी सुद्धा त्याला दुःखाची ही छटा म्हणजे ताप परिणाम हा शब्द, दुःखाची छटा असणे म्हणजे ताप परिणाम हा शब्द वापरलेला आहे. आणि तो त्याच्यापासून लांब राहतो, लांब राहतो म्हणजे विरोधात राहतो. असं आलं लक्षात? इट्स अ व्हेरी सिंपल सूत्र where it is very clear that we have to remain away from our purva samskaras, from the play of the gunas and from all vrittis. ठीक आहे. ऑल रागद्वेष, आता रागद्वेष पण वृत्तीच आहेत.
All raga dvesha to animate inanimate objects will result in karmashaya and vasna. जर रागद्वेषामध्ये आपण राहिलो तर वासना पण तयार होतील आणि कर्माशय पण तयार होणारच. मग ते ॲनिमेट किंवा इनॅनिमेट, सजीव असो निर्जीव असो, जर त्या गोष्टीची आपण ओढ, त्या गोष्टीची आसक्ती आपण ठेवली तर मग आपल्याला त्रास हा होणारच. कर्मसंस्कार, कर्माशय तयार होणारच. आणि ऑब्विसली वी सॉ, आपण बघितलं ना, कर्माशयातनं काय तयार होणार आहे? जाती आयु भोग, राईट? जाती आयु भोग हे आपल्या कर्माशयावर अवलंबून असणार आहे. आणि मग गुणांमध्ये पण ना, गुणांचं, वी विल बी कमिंग टू दॅट सूत्र सून इन 1 or 2 सूत्रस. बट गुणांचा विरोधी परस्पर गुणधर्म आहे. हे जे गुणधर्म आहे, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुणास आर ऑपोजिशन टू इच अदर, right? Like Rajasic is active, but Tamasic is inactive. So they are in opposition to each other. So due to the mutual oppositions of the three gunas, so one will remain fluctuating. So गुणापासून आपण लांब नाही राहिलो ना तर आपला चित्त वृत्ती चालूच राहणार, वृत्त्या चालूच राहणार. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. द योगी अपोजेस देम ऑल थ्रू विवेक. मग ह्या सगळ्यांचा विरोधात तो कसा जातो? हाऊ डज ही गो इन ऑपोजिशन टू देम ऑल? कसा विरोधात जातो? तर विवेक बुद्धीच्या वापराने. विवेक, आता विवेक आपण कसा करतो? वितर्क आणि विचारातनं विवेक घडतो. सो वेर वी डू कॉन्टम्प्लेटिंग, रिझनिंग, अँड देन वी ऑल्सो डू थिंकिंग अबाउट इट, राईट? वितर्क आणि विचार या दोन्ही गोष्टी केल्याने विवेक तयार होतो. येस विनायक, बोला. आय जस्ट वॉन्ट टू नो की विवेक हा शब्द जो आहे त्याचा एक उदाहरण देऊन मला एक्सप्लेन करा. व्हॉट इज एक्झॅक्टली विवेक बुद्धी किंवा विवेक याचा अर्थ? ओके, विवेक जो आहे ना, इट इज वन ऑफ द पॉवर्स ऑफ द माइंड. जसं ग्रास्पिंग असतं, जसं अंडरस्टँडिंग असतं, तसं विवेक इज द माइंड विच इज डिस्क्रिमिनेटिंग. त्याला चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय हे त्याला कळतं. त्याला विवेक बुद्धी. सो बुद्धीचा भाग आहे, पण तो कसा आहे? डिस्क्रिमिनेटिव्ह आहे. म्हणजे एखादी गोष्ट दिसायला चांगली आहे पण आपल्याला माहितीये की ती आपल्याला नुकसान करू शकते, तर आपण वरवरच्या ह्याच्याने आपण त्याच्या मोहामध्ये जात नाही. सो टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, इफ यू नो दॅट सम फूड इज बॅड फॉर यू, समजा तुमची पित्त प्रकृती आहे आणि तुमच्यासाठी ती गोष्ट चांगली नाहीये आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचं बिहेवियर ऑल्टर करता. सो दॅट इज द यूज ऑफ युअर विवेक बुद्धी. अँड विवेक बुद्धीची जी लोक असतात, कसा कळतं? दुसरं एक मी बघितलंय, त्यांच्याकडे लोक ऍडवाइसला खूप येतात. You know why? Because they have this power of knowing what is right and what is wrong. So you will always find, म्हणजे खूप ज्ञानी पण नसेल, इट्स नॉट नेसेसरी की बहुत ज्ञान है उसके पास, किंवा खूप शिकलेला वगैरे पण नसेल, पण विवेक बुद्धी ही बुद्धीची एक खास ताकद आहे ज्याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग ही समजण्याची क्षमता, त्याला विवेक म्हणतात. हाऊ टू इम्प्रूव्ह ऑन दॅट? If you by vitarka and vichara, by vitarka and vichara, think before you respond. All right? Right. हा, तर रिएक्शन्स नाही द्यायचे. सो फर्स्ट थिंग, राग द्वेष रिएक्शन्स नाही द्यायचे. एंड देन यू थिंक अबाउट इट कि भाई सामने वाला जो बोल रहा है सही है या नाही है, इज इट राईट और इट इज रॉंग. सगळ्याच गोष्टी आपण काय विश्वास ठेवून चालतो का? आपली स्वतःची विवेक बुद्धी आहे असं आपण म्हणतो की नाही? हा, सो जेव्हा आपण त्याच्यावर वितर्क आणि विचार करतो, आता समाधीमध्ये पण आपण सवितर्क सविचार समाधी, समापत्तीमध्ये पण सवितर्क सविचार समापत्ती हे समाधीपाद मध्ये आपण वाचलं. सो वेन वी आर डुईंग कॉन्टम्प्लेशन, वेन वी आर डुईंग त्याच्यावर विचार करतो, थिंकिंग अबाउट इट, यु नो, अँड देन कमिंग टू अ कन्क्लुजन. सो वितर्क आणि विचारामधनं विवेक तयार होतो आणि विवेकाच्या आधाराने जो योगीन आहे, जो विवेकीन आहे, तो ज्या गोष्टी पूरक नाहीये त्याच्या विरोधात बसतात.
जी गोष्ट माझ्यासाठी चांगली नाहीये त्याच्या विरोधात मी जाणार. मला माहितीये की मी ह्या ग्रुपमध्ये गेले किंवा ह्या फ्रेंड्स बरोबर गेले तर नको त्या गोष्टीचं सेवन होणार आहे, तर मी माझा त्याच्यावर, मला ते नकोय तर मी त्याच्या विरोध, प्रतिप्रसव, प्रतिपक्ष भाव हा मी घेणार की नको बाबा, मग त्यापेक्षा मी जातच नाही. सो हा माझा विवेक असं मला कामाला येत जातो. दॅट्स हाऊ इट वर्क्स. ऑलराइट, थँक्यू. येस. So peace can only come when these pain and pleasure fluctuations are stopped. जोपर्यंत आपण हे जे विरोधी आहेत, हे सुख दुःख जे आहे, हे राग द्वेष जे आहे, जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये झुलत राहणार आहोत तोपर्यंत चित्त शांती मिळणार नाही किंवा मनाला शांती, मनशांती आपल्याला मिळणार नाही. जेव्हा आपण हे विरोधाचे खेळ खेळायचे बंद होऊ, जेव्हा राग द्वेषामधनं बाहेर पडू, पेन अँड प्लेजर, वन्स वी गेट आउट ऑफ पेन अँड प्लेजर, then only we can get peace of mind. आणि कुठलीही गोष्ट, अगदी योग अभ्यास करायला पण peace of mind is very very important, right? All right. So here I think to quite an extent he clarifies की परिणाम ताप संस्कार गुण वृत्ती विरोधातच दुःखमेव सर्व विवेकिनः. सो असे प्रकार जे दुःख आहेत, जे गुण वृत्ती आणि संस्कारामधनं परिणाम ताप रूपी येणारे जे दुःख आहे, त्या दुःखापासनं हा जो विवेकीन आहे तो विरोधात राहतो, त्याच्यापासनं लांब राहतो. खूप जास्त म्हणजे इथे भगवद्गीतेचा शब्द वापरायचं झालं तर स्थितप्रज्ञता. अगेन स्थितप्रज्ञ, स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञा म्हणजे विस्डम, म्हणजे आपण विवेकाबद्दलच बोलतोय. विवेकाला स्थिर करणं, टू स्टॅबिलाइज द विस्डम इज स्थितप्रज्ञ. Alright, where you will stop reacting to every little thing here and there. ठीक है. So 2.15, that was 2.15. We move on to 2.16. 2.16 is Heyam Dukkham Anagatam. Heyam Dukkham Anagatam. Let's look at the word meaning. Heyam. Heyam manje kai. I think in conclusion he has come to this, that Heyam. Heyam means rejected, prevented, to be avoided. त्याकडे दुर्लक्ष करायच्या ज्या गोष्टी आहेत ते हेयम, दुर्लक्ष करणे. आता इथे हेया आणि हेय हेतू, ओके, एम ए वाल्यांना कळेल, हेया आणि हेय हेतू हे दोन्ही येणार. बिकॉज हेया इज द, हेय हेतू इज द कॉज ऑफ हेय. जे घडतंय ते हेया आणि त्याचं जे कारण आहे ते हेया हेतू आहे, कॉज ऑफ हेया आहे. या दोन्ही गोष्टीकडनं लांब राहायचंय. बोथ ऑफ दीज हॅव टू बी डिस्कार्डेड, द हेया एज वेल एज हेय हेतू. सो हेयम इज टू बी अवॉइडेड. दुःखम इज दुःख, सॉरो, ऍगनी, पेन, दुःखम. अनागतम, आता अनागतम मीन्स that which is yet to come in the future. भविष्यामध्ये येणारे. अनागतम म्हणजे भविष्यामध्ये येणारे दुःख. दुःखाबद्दल बोलतोय ना आपण इकडे. हेयम दुःखम अनागतम. सो हेयम म्हणजे टू बी अवॉइडेड, दुःखम म्हणजे दुःख, आणि अनागतम म्हणजे जे अजून आलेले नाहीयेत. म्हणजे हिअर पतंजली इज क्लॅरिफाईंग that not just past but we can even avoid or stop the future pains. म्हणजे मागचे दुःख तर आपण जेव्हा गुणवृत्ती संस्कारातनं बाहेर पडू तेव्हा मागचे दुःख तर कमी होणार आहे, पण पुढे येणारे जे दुःख आहेत त्यांनाही थांबवता येऊ शकतो. इट इज पॉसिबल टू स्टॉप देम. ऑलराइट. The meaning of this is the pains which are yet to come can be and are to be avoided. जे दुःख भविष्यामध्ये येणारे आहेत त्यांना थांबवता येतात आणि ते थांबवायचेच आहेत. They are and can be avoided. They can be and are to be avoided. Okay, हे दुःख जे आहे ते थांबवायचेच आहेत. Past suffering cannot be avoided because it is already experienced. बघा, जे मागे दुःख होऊन गेलं त्याच्या स्मृती आपण काढू शकतो, पण ते जे झालं ते झालं.
जे दुःख पदरी आलं, जे आपण सहन केलं ते सहन केलंच, त्याला आपल्याला बदलता येत नाही. हे झालं पास्ट दुःख. आता प्रेझेंट दुःख जे आहे, प्रेझेंट सफरिंग इज ऑपरेटिव्ह नाव अँड हॅज टू बी बॉर्न. वर्तमान मधलं जे दुःख आहे ते तर भोगायचंच आहे, कारण ते ऑलरेडी इथे ऑपरेटिव्ह आहे. हा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण म्हणतो ना, इट्स ऑलरेडी इन फंक्शन, इट्स ऑलरेडी वर्किंग. सो आता जे पदरी दुःख आहे ते पण आपल्याला, सो पास्ट आपले होऊन गेलेलं आहे, त्याला आपल्याला काहीच करता येत नाही. प्रेझेंट जे आहेत ते पण भोगायचेच आहेत. बट फ्युचर, अनागतम, is the pain yet to come, and this is हेयम, avoidable. भविष्याचं जे दुःख आहे, अनागतम जे दुःख आहे ते अजून आलेलं नाहीये, म्हणजे भविष्याचं दुःख अजून आलेलं नाहीये म्हणजे अनागतम. आणि त्याचं काय करायचंय आपण, हेयम, म्हणजे त्याला अवॉइड करायचं आहे, त्याला थांबवायचं आहे. कसं थांबवणार? How are you going to do that? How are you going to avoid future pain? अभ्यास कशाचा चाललाय आपला? योगाचा. So the only answer is through yogic discipline. Okay? यम नियमादी जे काही आपले योगचे अंग आहेत, त्या अंगाच्या अभ्यासाने आपण त्यांना थांबवू शकतो. So how are we going to stop them, the future pains? Through yogic discipline. So this was 2.16. Let us move to 2.17. द्रष्टा द्रश्ययो संयोगो हेय हेतुः. द्रष्टु द्रश्य हो संयोगो हेय हेतुः. वर्ड मिनिंग बघूया, लेटर शब्दफोड बघूया. द्रष्टु, द्रष्टु कोण आहे? हु इज द द्रष्टु? पुरुष, सियर, आत्मा, तो द्रष्टु आहे. द्रष्टु म्हणजे कोण? आत्मा किंवा पुरुष. ही इज द सियर, द पुरुषा. दृश्य योहो, योहा, सॉरी, दृश्य योहा. हा दृश्य योहा म्हणजे दृश्य कोण आहे? प्रकृती, नेचर, जे दिसतंय ते, द सीन, द नोवेबल. प्रकृती किंवा जे दिसतंय ते, दृश्याला जे आहे ते, द सीन और द नोन. दृश्य योग. संयोगो, संयोगो, संयोगो म्हणजे काय? संयोग किंवा संयोग आपण म्हणतो ना, यू कॅन प्रोनाउन्स इट बोथ द वेज. इज युनियन किंवा असोसिएशन, या दोघांचं युनियन. कोणाचं? द्रष्टा आणि दृश्य, म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचं संयोग. हेया, हेया म्हणजे काय? टू बी अवॉइडेड. हेयम आपण मागच्या सूत्रामध्ये बघितलं. हेया म्हणजे, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी ब्युटिफुल पर्स्पेक्टिव्ह. हेया म्हणजे टू बी अवॉइडेड. हेयम, त्याला थांबवायचंय. आणि हेतुः, हेतुः म्हणजे कारण किंवा कॉज, रिझन, रिझन. सी, मागचा सूत्र हेयम दुःख अनागतम, इफ वी थिंक अबाउट इट, where does the dukkha of the future come from? भविष्याचं दुःख मुळात अनागतम जे आहे ते कुठून येतं? त्याचा इथे उत्तर दिलेलं आहे, खूपच सिंपल उत्तर दिलेलं आहे. जे द्रष्टा आणि जे दृश्य आहे, या दोघांना, ह्यांचा संयोग करणं, ह्यांना संयोगात जर आपण ठेवलं तर भविष्यामध्ये दुःख येणार. Very simply speaking, from the answer will be from the association of the Purusha and Prakriti. जर पुरुषालाच प्रकृती आणि प्रकृतीलाच पुरुष आपण समजलं, या दोघांनाचा एकमेकांशी संयोग जर आपण केला तर दुःख आपल्याला येणार. Now this is अविद्या. बुद्धीलाच आत्मा समजून बसतो. Right? At this point we have come to that point where we are, बुद्धीला आपण आत्मा समजतो, बुद्धीच्या प्रकाशाला आत्म्याचा प्रकाश समजतो. त्या पॉइंटला आपण इकडे आलेलो आहोत. आणि इथेच हे भविष्याचं दुःखाची बीज पेरली जात आहेत. बिकॉज जे दृश्य आहे त्याला आपण दृष्टा समजून बसतो,
आणि द्रष्ट आणि दृश्य या दोन्हीचं असोसिएशन केलं तर दुःख येणार. दिस इज द रिझन वाय देर इज पेन, बिकॉज वी आर असोसिएटिंग पुरुषा विथ प्रकृती. Okay, so the cause of pain is the association, identification of the purusha, म्हणजेच द्रष्टा म्हणजेच आत्मा, with the drashya which is prakriti or seen, and the remedy lies in their dissociation. उपाय काय आहे ह्याला? ह्याचा उपाय एकच आहे, त्या दोघांना जसं आहे तसं जाणणं, डिसोशिएट करणं, सेपरेट करणं, वियोग करणं त्यांचा. The seer is the Purusha who is the reflector of the Buddhi. Buddhi काय आहे? The pure eye sense. And all that are experienced by the Buddhi are the objects, knowables or Prakriti. बरोबर? Very simple. आत्मा काय आहे? पुरुष आहे. ठीक आहे? आणि बुद्धी जे आहे ना, बुद्धी रिफ्लेक्टर, आत्मा रिफ्लेक्टर आहे. सो आत्म्याच्या आरशामध्ये बुद्धी स्वतःकडे बघून स्वतःला आत्मा समजते. ऑलराइट, सो द बुद्धी इज इट्स गेटिंग रिफ्लेक्टेड, सो इट्स अ रिफ्लेक्टर. सो आत्मा इज द रिफ्लेक्टर ऑफ द बुद्धी. आणि जे काय अनुभव आपल्याला येत आहेत बुद्धीमधनं, जे काय अनुभव आहेत ते सगळे ज्ञात आहेत, नोवेबल आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत आणि प्रकृती आहे. जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत सगळे ज्ञात गोष्टी, नोवेबल्सच आपण जाणू शकतो. we can only understand that which is visible, knowable through the buddhi. All right, like a magnet, the knowables are drawn towards the buddhi near the atma, the purusha who is awareness, observer, witness. आता जो आत्मा आहे तो द्रष्टा आहे, पण सहजरित्या बुद्धी त्याच्याकडे एखाद्या लवचुंबकासारखी खेचली जाते. ऑलराइट, सो लाईक अ मॅग्नेट द नोवेबल्स आर ड्रॉन टुवर्ड्स द बुद्धी. नोवेबल्स आर ड्रॉन टुवर्ड्स म्हणजे जे जे ऑब्जेक्ट्स आहेत ना ते सगळे, कारण आत्म्याचं प्रकाश त्या बुद्धीला आहे. सो ते बुद्धीचं मॅग्नेटिक क्वालिटी, आत्माची जी शक्ती आहे ती बुद्धीमध्ये असल्यामुळे, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये असल्यामुळे जाणायच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बुद्धीकडे खेचल्या जातात. सो ऑल नोवेबल्स ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द बुद्धी. व्हाय? बिकॉज इट इज रिफ्लेक्टिंग द लाईट ऑफ द आत्मा. अँड व्हॉट इज द आत्मा? विटनेसर, द्रष्टा, ऑब्झर्वर. ऑलराइट, one sentence I spoke by mistake, that magnet to the knowables, the buddhi is the magnet. लवचुंबक कोण आहे? बुद्धी आहे. आणि जे काय जाणू शकतो त्या सगळ्या विषय, व्यक्ती, वस्तू त्या बुद्धीकडे खेचल्या जाणार आहेत, कारण ते त्याचा गुणधर्म आहे. पण तो गुणधर्म आला कुठून? आत्म्याच्या प्रकाशातून. सो त्या आत्म्याच्या जवळ बुद्धी आहे आणि त्यामुळे बुद्धीकडे प्रत्येक गोष्ट ओढली जाते. This proximity, this alliance becomes the cause of pain. आणि हेच दुःखाचं कारण ठरतं. ऑलराइट, थोडस असं होतंय पण हेच दुःखाचं कारण ठरतं, कारण मग बुद्धीलाच आत्मा समजून बसतो. मला कळलं, जोपर्यंत हे शब्द तुम्ही बोलू शकतायत, मला कळलं, तोपर्यंत आत्मरूपी झालेलो नाही आहोत. It is not of the soul, it is not of the Purusha, it is not of the Atma. All knowables have not reached the Atma. All knowables are stopped at the Buddhi, at the intelligence, the higher intelligence, but it is still there, it is still the Buddhi. All right, even though it is the higher intelligence. So मग काय होतं की बुद्धीला वाटतं मला कळलं, मग स्वतःला आत्मा समजून बसते आणि हेच दुःखाचं कारण ठरतं. सो जे मी जाणू शकते, ज्या ज्या गोष्टीचा मी अनुभव घेऊ शकते, ज्या ज्या गोष्टीचं ज्ञान मला मिळू शकतं, तर हे मी म्हणजे माझी बुद्धी आहे, माझा आत्मा नाही. कारण माझा आत्मा तो काहीच करत नाहीये, तो विटनेसर आहे, तो द्रष्टा आहे, तो ऑब्झर्वर आहे. ऑलराइट,
मग हे जे डिसोसिएशन आहे, हे जर आपल्याला समजलं की नाही, बुद्धीला थांबलेलं, बुद्धी प्रकृती आहे. आता वी विल बी कमिंग टू त्रिगुणा वेर वी विल मेक इट इवन मोर क्लिअर. पण बुद्धी पण प्रकृतीचाच भाग आहे. इट इज नॉट द पुरुष. सो ध्या डिसोसिएशन विल एंड द दुःख. हे जेव्हा एकदा आपल्याला समजेल तेव्हा दुःखाचा अंत होणार. इंटेलिजन्स और बुद्धी कनेक्ट्स द हेड टू द हार्ट and it keeps oscillating between the two. राईट. बुद्धी काय आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे, आणि ती ह्या दोघांच्या मध्ये झुलत राहते. हेड आणि हार्टच्या मध्ये ती झुलत राहते. द ऑसिलेशन सीजेस थ्रू राईट नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. पण जेव्हा विवेक होतो तेव्हा ती हे झुलायचं बंद करते. आपण म्हणतो ना, शुड आय लिसन टू माय हार्ट और शुड आय लिसन टू माय हेड, विच शुड आय लिसन टू? Right? So intelligence is then transformed and free from polarity, pure and unbiased. आता पुरुष तत्व किंवा पुरुषापर्यंत किंवा आत्मिकता इथपर्यंत पोहोचायच्या आधी ही जी बुद्धी आहे, जी सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायची तिच्यामध्ये क्षमता आहे, ही बुद्धी शुद्ध करणे, विरोधातून मुक्त करणे, हे इम्पॉर्टंट आहे. सो द बुद्धी हॅज टू बी मेड प्युअर, अनबायस्ड अँड फ्री फ्रॉम पोलॅरिटी. कभी हा कभी ना, इधर और उधर, तर हे जे पोलार आहेत, विरुद्ध जे आहेत ज्या गोष्टी, त्याच्यातनं मुक्त होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा जाऊनच जर ती विवेक आपल्याकडे असेल, जर आपण सुख दुःखाच्या झुल्यातनं बाहेर असू, जर जे काही जाणून घेता येतंय ते आपण घेतोय, पण ते सगळं जाणणं म्हणजे आत्मा नव्हे, म्हणजे पुरुष नव्हे, तर ती हायर कॉन्शियसनेस किंवा हायर बुद्धी आहे, हायर इंटेलिजन्स आहे. हे प्रकृती आहे. प्रकृती आणि पुरुष ह्याच्यातला फरक आणि ह्या दोघांना वेगळं ठेवण्यामध्येच आपण ठेवलं तरच आपल्याला फ्युचर म्हणजे पुढच्या जे दुःख आहेत ते आपल्याला थांबवता येणार. द्रष्टाद्रश्यो संयोग हेतुतः हेय हेतुः. सो दॅट वॉज द 2.17. द्रष्टाद्रश्ययोः संयोग हेय हेतुः. इज दॅट क्लिअर? समजलं का कन्फ्युज झालं? प्लीज मला सांगा. क्लिअर आहे? येस मॅम. येस. पुरुष आणि प्रकृतीला एक समजायचं नाही. पुरुष आणि प्रकृतीला एक समजलं की तिकडे दुःखाचं निर्मिती झालीच समजायची. ऑलराईट. आणि बुद्धी जी आहे, जी सगळ्याच गोष्टी जाणण्याची जिच्यामध्ये क्षमता आहे, ती बुद्धी प्रकृती आहे, पुरुष नाही. हे लक्षात ठेवलं तर मग हे या हेतू जे आहे हे आपल्याला म्हणजे कारण जे आहे दुःखाचं, ह्याला हे या करता येईल, म्हणजे दूर ठेवता येईल. क्लिअर? जाऊया पुढच्या सूत्राकडे. ऑलराईट. सो पतंजली हॅज म्हणजे त्यांनी हळूहळू वृत्त्यांचे प्रकार, क्लेशांचे प्रकार, मग त्याच्यातनं सगळ्या वेगवेगळ्या अवस्था, सो क्लेशांची कारणं कुठली आहेत, कर्मसंस्कार, कर्माशय कसा तयार होतो, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, आणि मग ह्यांना दूर कसं करायचं, हाऊ टू गेट आउट ऑफ दॅट कर्माशय, हाऊ टू बी डन विथ द कर्माशय, वासना आणि कर्माशय मधनं बाहेर कसं पडायचं आणि काय केल्याने बाहेर पडता येईल. तर पुरुष काय आहे आणि प्रकृती काय. विनायकजी तुम्ही विचारत होते की विवेक, तर विवेकाचं हे एक अजून उदाहरण आहे. बुद्धीला आत्मा समजणं हे अविवेक, आणि बुद्धी हा प्रकृती आहे, आत्मिक नाही, हे समजणं हे झालं विवेक. जर मी हे सांगू शकते की मी आत्मा पाहिला, तर येस, आत्मिक प्रकाश म्हणजे माझ्या क्लायंट्स मध्ये असे एक्सपिरियन्सेस घेतलेत लोकांनी की जिथे आत्म्याचा प्रकाश त्यांना इतका प्रखरतेने जाणवलेला आहे, बट ते आय हॅव टू मेक इट क्लिअर टू देम की दिस इज नॉट द लाईट ऑफ द आत्मा, दिस इज बुद्धी. जिथे एनलाइटनमेंट होतं, एनलाइटनमेंट कुठे होतं? बुद्धीमध्ये होतं. आणि बुद्धी जी आहे, ही जी उच्च स्थिती आहे बुद्धीची, द हायेस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस, ही शेवटची काठी आहे.
If we want to go from sabij to nirbij, the last thing that we will let go of will be the buddhi. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ही बुद्धी आपल्याला पाहिजेच पाहिजे. विदाउट द डिस्क्रिमिनेटरी पॉवर ऑफ द माइंड आपण सबीजच्या अंतिम अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि सबीजच्या अंतिम अवस्थे म्हणजे धर्ममेघ समाधीपर्यंत पोहोचल्यावर जर आपण निर्बीज व्हायचं असेल तर ह्या बुद्धीची काठी, हा शेवटचा आधार आपल्याला सोडायला लागेल. वन्स वी लेट इट गो देन देर इज नो कमिंग बॅक. मग प्रकृती तिकडे संपते आणि पुरुषामध्ये आपण लीन होतो. यु नो व्हॉट डू वी से, वी मर्ज इन टू द पुरुषा. सो जसं एखादी समुद्राची लाट समुद्रामध्ये लीन होते, त्या पद्धतीने आपण लीन होतो. So this is what Patanjali has explained ki to what extent do we have to develop our discriminatory power of the mind. आणि एकदा ती डेव्हलप झाली की मग आपले दुःख संपतील. कुठले दुःख? पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. So last three sutra told us about all the three dukkhas of the past, of the present and of the future. Now at this point, from the next sutra 2.18, root change हो रहा है थोड़ा. We are going into another very important topic की बेसिकली ह्या सगळ्या वृत्त्या आहेत, संस्कार आहेत, जे काय आहे सगळं, एव्हरीथिंग दॅट इज, आपण म्हणतो ना दॅट इज, एव्हरीथिंग दॅट इज, हू इज द पॉवर बिहाइंड इट, हू कॉजेस इट. ओके, हे कुठून येतं आणि काय येतं, कोण करतं ह्याच्याकडे. सो व्हॉट वी आर बेसिकली टर्निंग इन द नेक्स्ट सूत्र टुवर्ड्स इज त्रिगुणा. सो 2.18 इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सूत्र आणि त्याला लागून मग पुढचे एक्सप्लेनेशन्स येणार आहेत. प्रकाश क्रिया स्थितीशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थ दृश्यम. प्रकाश क्रिया स्थितीशीलम भूत इंद्रिय आत्मकम भोग अपवर्ग अर्थ दृश्यम. ऑलराइट, लेट अस लुक एट द वर्ड मीनिंग. शब्दार्थ बघूया. प्रकाश, प्रकाश मीन्स ब्राइटनेस, ब्रिलियन्स. प्रकाश इज ब्राइट और ब्रिलियन्स. प्रकाश. क्रिया, क्रिया इज एक्शन और प्रॅक्टिस, अभ्यास. इथे बाकी क्रियांबद्दल आपण नाही बोलत आहे, आपण एकच क्रिया चालू आहे आपली, योग अभ्यासाची क्रिया. सो वी आर टॉकिंग अबाउट अभ्यास. सो क्रिया इज ऍक्शन, स्टडी और प्रॅक्टिस. नंतर स्थिती, द थर्ड वर्ड इज स्थिती. स्थिती मीन्स स्टेडीनेस और फर्मनेस. अचल असते स्थिती. कशी असते? अचल, स्टेडी, फर्म. शीलम, शीलम, शीलाचा अर्थ काय होतो? वर्च्यू, गुण, कॅरेक्टर. पेटी, PIETY आपण म्हणतो ना, पेटी. सो वर्च्यू, गुण किंवा कॅरेक्टर, शीलम. भूतम, भूतम म्हणजे पंचमहाभूत, एलिमेंट्स, द 5 बेसिक एलिमेंट्स, द पंचमहाभूतास. नेक्स्ट वर्ड इज इंद्रिय. हाउ मेनी इंद्रियस आर देयर? 11 इंद्रियस. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन. सो 11 इंद्रियस. आत्मकम, आत्मकम म्हणजे काय? नेचर और एसेन्स ऑफ अ थिंग, कुठल्याही गोष्टीचा सार, एसेन्स म्हणतो ना आपण. आपला एसेन्स काय आहे? आपला आत्मा. सो आत्मकम इज आत्मा. भोग, भोग म्हणजे सुखाचं भोग घेतो, एन्जॉयमेंट ऑफ प्लेजर्स. ज्या काही सुखद गोष्टी आहे त्याचा भोग घेणे, एन्जॉयमेंट ऑफ प्लेजर्स. अपवर्ग, अपवर्ग म्हणजे लिबरेशन, मुक्ती. अपवर्ग इज लिबरेशन किंवा मुक्ती. अर्थम, अर्थम मीन्स और पर्पस. अर्थ म्हणतो ना, अर्थम इज अर्थ, मीन्स और पर्पस. आणि दृश्यम, दृश्यम इज नोवेबल, सीन, जे दृश्य आहे ते, जे जाणता येतं ते. सो दॅट इज द नोवेबल और द सीन. नाउ सी, प्रकाश क्रिया स्थितीशीलम भूतम इंद्रियम आत्मकम.
बघा, प्रकाश, क्रिया, स्थिती हे 3 गुण, शीलम त्यांचे गुणधर्म, हे कोणाचे गुणधर्म आहेत प्रकाश, क्रिया आणि स्थिती? तर भूतम इंद्रियम आत्मकम. आय विल रीड दॅट आउट. प्रकाश म्हणजे सत्व गुण, क्रिया इज राजसिक गुण आणि स्थिती इज तामसिक गुण. सो सत्व, रजस, तमस किंवा सत्व, रज, तम. आता हे जे सत्व, रज, तम आहेत, दीज आर दे हॅव एव्होल्यूट्स. त्याच्यातनं काय येतं, त्याच्यातनं काय इव्हॉल्व्ह होतं? द प्रकाश, क्रिया, स्थिती अँड इट्स एव्होल्यूट्स एक्झिस्ट in the form of bhutas and indriyas. So पंचमहाभूत आणि 11 इंद्रिय हे सत्व, रज, तमामधनं तयार होतात. पंचमहाभूत आणि 11 इंद्रिय हे सत्व, रज, तम, प्रकाश, क्रिया, स्थिती ह्याच्यातनं तयार होतात. दे एक्झिस्ट इटर्नली टू सर्व द सियर फॉर एन्जॉयमेंट. कशासाठी? भोगासाठी. भोग कोणाला घ्यायचा आहे? आत्म्याला. आता तुम्ही म्हणाल की आत्मा कुठे काय करतो, राईट? तर तो भोग कसा घेणार आहे? But if you remember what we studied last term in Sankhya philosophy, Sankhya philosophy believes that the Prakriti exists for the enjoyment of the Purusha. सांख्य मध्ये त्यांनी दिलेलं आहे की पुरुष जो आहे, आत्मा जो आहे, हा भोगी आहे, द्रष्टा आहे. तो काही करत काहीच नाही, पण प्रकृतीची सारी रचना, सारे रंग, सारे खेळ हे सगळे त्याच्या मनोरंजनासाठी आहे. फॉर हिज नाव इफ समथिंग इज फॉर माय एंटरटेनमेंट, म्हणजे किंवा नॉट एक्झॅक्टली एंटरटेनमेंट और वी कॅन से एन्जॉयमेंट, सगळा भोग घेण्यासाठी जर आहे, तर एकतर भोग किंवा त्याचा विरुद्ध काय होणार? भोग घेण्याच्या विरुद्ध लिबरेशन, अपवर्ग. तर जे हे 11 इंद्रिय आहेत आणि हे जे पंचमहाभूत आहेत, ह्याच्यातलं प्रकाश, क्रिया, स्थिती जर बॅलन्स होऊन गेलं तर मुक्ती आहे. ऑलराईट, रादर लेट मी से बॅलन्स होऊन गेलं तर दुःखातनं मुक्ती आहे. पण आत्मा मुक्त कधी होणार? जेव्हा तो गुणातीत होईल तेव्हा. राईट? सो प्रकाश, क्रिया, स्थिती exists in the form of the Panchamahabhut and the 11 Indriyas. They exist eternally to serve the seer for enjoyment, भोग. आणि त्यामुळे काय आहे? पंचमहाभूत आणि इंद्रियाला दृश्यम म्हटलेलं आहे. नोवेबल्स. What are these Panchamahabhut and 11 Indriyas? They are the novables, the elements and the senses. They are the novables. सो आयधर म्हणजे कारण दोन आहेत, त्यांचं त्रिगुणाच्या अस्तित्वाची कारण दोन आहेत. कारणापेक्षा पर्पज. सो त्यांचा पर्पज दोन आहे. अर्थ म्हणतो ना आपण, दोन अर्थ. एक आहे भोग घेणे किंवा मुक्त होणे. सो इट इज आयधर फॉर भोग, एन्जॉयमेंट, और इमॅन्सिपेशन, लिबरेशन. दोन्हीसाठी ह्या त्रिगुणांना समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर बोथ द थिंग्स, इवन इफ यू वॉन्ट टू एन्जॉय लाईफ और इवन इफ यू वॉन्ट टू बिकम फ्री फ्रॉम ऑल ऑफ इट. राईट? आता बघा, लेट अस लुक ॲट वन गुण ॲट अ टाइम. एक एक गुण बघूया आपण. आता सत्वचा अर्थ काय होतो? सत्व किंवा स्टेडी एक्झिस्टन्स म्हणतात, जे आहे ते. सत्वचा अर्थ होतो असणे, असणे, एक्झिस्ट. ओके, सो सत्व इज कॉल्ड प्रकाश बिकॉज इट एक्झिस्ट. प्रकाश आहे. देर इज नो अदर एनिथिंग एल्स इन टू इट. इट इज जस्ट देर, इज. ओके, सो सत्व इज कॉल्ड प्रकाश बिकॉज इट एक्झिस्ट. When it is illumined or understood, it is spoken of as existing.
सो जेव्हा तो प्रकाश आपल्याला दिसतो, जाणवतो किंवा अनुभव होतो, तेव्हा आपण काय म्हणतो, सत्व आहोत. म्हणजे यू कॅन सी इट, यू कॅन नो इट. मग आपण ते आहे असं म्हणतो आपण. राईट, बट इट ऑलवेज इज. राईट, द लाईट, see, one thing we must all understand over here is everything is light. When something is put on it to cover it, then comes darkness. Otherwise, everything is light. Everything is illumined, already illumined. So the illumination, the light cannot disappear. It is just there. ते फक्त आहे. So sattva is what? Existence, is, असणे, प्रकाश असणे. म्हणून त्याला प्रकाश म्हटलेलं आहे पतंजलींनी, सत्वला प्रकाश, कारण त्याचं अस्तित्व आहे. दॅट्स इट, नो प्लस नो मायनस. राईट. सेकंड इज रजस. नाउ रजस इज कॉल्ड क्रिया. रजसला काय नाव दिलंय? क्रिया. क्रिया बिकॉज इट्स क्वालिटी इज ऑफ बिंग ऍक्टिव्ह, कारण त्याचं गुणधर्म काय आहे? गती, ऍक्टिव्हिटी, हे त्याचं गुणधर्म आहे. ऍक्शन प्रोड्युसेस चेंज ऑफ स्टेट. आता ह्या गुणधर्मामुळे जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी होईल तेव्हा स्थिती बदलेल. द स्थिती चेंजेस. आर यू गेटिंग इट? Rajas is called kriya because its quality is of being active, and action produces change of state. Therefore rajas upsets the sattva, all right, because of its appearance and disappearance, fluctuation. So क्रिया आहे, क्रियाचं क्रियाशीलता ही त्याचा गुणधर्म आहे. आणि जेव्हा जेव्हा कुठलीही क्रिया किंवा मूवमेंट, गती जेव्हा जेव्हा घडेल तेव्हा बदल घडणार. What happens when you move? You reach from point A to point B, right? So whenever there is movement, there will be change. आणि आपल्या वृत्त्यांमध्ये काय होतं? Appear, disappear, appear, disappear, appear, disappear. So rajas does that. So वृत्तींचं जे येणं जाणं आहे हे राजसिक गुणधर्म आहे, आणि त्याच्यामध्ये बदल अर्थात घडतोच. There is going to be a change. So that is rajas. All right. Now tamas. जसं सत्व just is होतं, तमस is called स्थिती. तमसला स्थिती म्हणतात. तमस इनर्ट आहे, अजिबात अचल आहे. इनर्ट म्हणजे अचल आहे. And it literally means darkness. तमसचा अर्थ, the word meaning of tamas is darkness, अंधार. Like a covered objects which goes unobserved. बघा, कुठल्या तरी गोष्टीवर झाकण असेल तर ती गोष्ट आपल्याला दिसते का? नाही. आपल्या दृष्टीस येते का? नाही. So if something is covered, if an object is covered, it will go unnoticed, unobserved. दिसणारच नाही. So that is, it goes unobserved. So कोणाला झाकतो? तमस कोणाला झाकतो? सत्वला. सत्व प्रकाश आहे आणि तमस काय आहे? अंधार आहे. तो सत्वला झाकतो आणि मग आपण काय होतो? राजसिक बनत फिरतो. वृत्त्या तयार होतात. All movements begin and they begin and they fall and they begin and they fall. That is what happens. These three gunas are the only basic principles of both external and internal worlds. मग आता हे त्रिगुण जे आहे हे फक्त बाह्य जगामध्ये आहे का? तर नाही. हे त्रिगुण आपलं आतलं जग, आपल्या आतल्या जगामध्ये काय काय आहे? वृत्त्या आहे, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, इंद्रिय आहेत, त्यांच्या तन्मात्रा आहेत, पंचमहाभूत आहेत. हे सगळं आंतरिक आहे की नाही? Everything inside and outside is made up of the three gunas. सगळ्याच गोष्टी, आंतरिक आणि बाह्य जग, ह्याचे मूळ तत्व सत्व रज तम आहे. त्याला बेसिक प्रिन्सिपल्स किंवा
मूळ तत्व असं म्हणतात. हे त्रिगुण जे आहेत, they are the basic principles, the only basic principles of the external and the internal worlds, and they create or form the bhutas and the indriyas. So हे जे त्रिगुण आहे, ह्या त्रिगुणाच्या जी काही त्रिगुणाची कॉम्बिनेशन्स होतात तयार, त्याच्यातनं पंचमहाभूत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन हे सगळं तयार होतं. इट इज द थ्री गुणास विच क्रिएट ऑल दीज भूतास अँड इंद्रियास. आता मग गडबड कुठे होते? या वेर डू थिंग्स गो रॉंग? Their imbalances decide bhoga and also apavarga. What is Patanjali saying over here? की त्यांचं जे इम्बॅलन्स आहे ना, त्यांचं जे शीलम आहे, शीलम बोला तो गुणधर्म. सो त्यांच्या गुणधर्मामुळे त्यांचा जो इम्बॅलन्स आहे, ह्याच्यामुळे भोग तरी होतं, एन्जॉयमेंट, किंवा अपवर्ग पण त्याच्यातनच होतं, इमॅन्सिपेशन और लिबरेशन. भोगा इज ऑफ ऑल नोवेबल ऑब्जेक्ट्स डिझायरेबल विच लीड टू प्लेजर अँड पेन. दृश्य किंवा ग्राह्य आपण ज्याला म्हणतो ना, ओके, भोग कशाचा होतो? भोग ग्राह्य गोष्टींचा भोग होतो. ऑल एन्जॉयमेंट इज ऑफ नोवेबल्स. सो सगळ्या ग्राह्य गोष्टी किंवा दृश्य गोष्टी ज्या आहेत त्याचा भोग होऊ शकतो आणि त्याच्यातनं सुख दुःखाची निर्मिती होते. बोथ विच लीड टू प्लेजर अँड पेन. आता आपल्या बॉडीमध्ये आपल्या ऑर्गन्सना ग्राह्य म्हटलेलं आहे, राईट? आणि बेसिक जे 4 गोष्टी आहेत, जे आपल्या बॉडीचे इनबिल्ट ऍप्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स आणायचं आहे किंवा ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, दॅट इज थर्स्ट, हंगर, स्लीप अँड सेक्स. या 4 गोष्टी आहेत, हे ग्राह्य आहेत. तहान, भूक, झोप आणि काय म्हणतो, संभोगाची इच्छा जी असते ना, ते. द डिझायर फॉर सेक्स. Why is the desire for sex there? For procreation. माझं काहीतरी मला ठेवून जायचंय. I don't want to end myself, right? मी मेले तरी माझं नाव चिन्ह असायला पाहिजे, ही इच्छा मधनं ते तयार होतं. I should be remembered by someone. So my DNA should be carried on. So for that sex. So these are the grahya things. सो आता इथे पतंजली काय म्हणतात? प्रकाश क्रिया स्थितीशीला सत्वरज तम ह्याच्यातनं एकतर भोग होऊ शकतो, पण अपवर्ग पण होऊ शकतो. सो अपवर्ग इज वेन वन रिअलाइजेस द ट्रू नेचर ऑफ दी सेल्फ. जेव्हा आपल्याला आत्म्याचं ज्ञान होतं तेव्हा अपवर्ग होतो. अपवर्ग म्हणजे आत्म्याचं ज्ञान. काय आहे आत्म्याचं ज्ञान? की द्रष्टा आणि दृश्य वेगळे आहेत, हे ज्ञान. व्हॉट इज आत्मज्ञान? दॅट द द्रष्टा इज डिफरंट फ्रॉम द दृश्य. दॅट इज आत्मज्ञान. द पुरुषा इज डिफरंट फ्रॉम द प्रकृती. दॅट इज आत्मज्ञान. When we get this knowledge, then when we realize this truth, तेव्हा जाऊन अपवर्ग होऊ शकतो किंवा अपवर्गाची शक्यता तयार होते. अटेनमेंट ऑफ दिस नॉलेज लिबरेट्स. फक्त ते ज्ञान झाल्याने, when you experience, how you are different from all the novables, हा अनुभव आपल्याला आला की आपण काय झालो? मुक्त झालो. We are liberated. Because at this moment I am thinking I am the Panchamahabhut, I am my Indriyas, I am my Man, I am my all of this. The Karmendriya, the Jnanendriya, the Man, all of this I am. असं मला वाटतंय. मग जेव्हा कळेल की मला जे जे दिसतंय हे सगळं मी नाहीये, I am separate, I am different from all novables. When I will be free. I will be liberated. त्याला मुक्ती असं म्हणतात. The objective world ceases and this is called as अपवर्ग
लिबरेशन किंवा फायनल गोल. मग जे दृश्य आहे ना त्याच्यापासून आपण मुक्त होतो. मग आपल्यासाठी त्याचं अस्तित्व उरत नाही. जे काही दृश्य आहे त्या दृश्याचं अस्तित्व उरत नाही. सो वी बिकम फ्री फ्रॉम ऑल द नोवेबल्स, जे काही जाणणं आहे त्याच्यापासून ना. आता काय काय गोष्टी, एक 2-4 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या इथे समजून घ्यायला पाहिजे. ईच गुणा इज अफेक्टेड बाय द अदर टू. The basic character does not change, but one can be more dominant and the other to its subordinate. कितीही सात्विक गुणाचा व्यक्ती असेल तरी त्याच्यामध्ये तमस आणि रजस असणारच. फक्त फरक कुठे आहे? सात्विक डॉमिनंट आहे आणि रजस आणि तमस हे सबऑर्डिनेट आहे. खूप राजसिक व्यक्ती, ऍक्टिव्ह लीडरशिप असा कॅरेक्टरचा व्यक्ती आहे, तर त्याचा जो रजस आहे हा डॉमिनंट आहे आणि सत्व आणि तम हे सबऑर्डिनेट आहे किंवा कमी प्रभावाचे. पण तिन्ही सगळ्यांमध्ये असणारच. म्हणून वी कॅन सी द गॉड इन द मर्डरर अँड वी कॅन सी द मर्डरर इन द गॉड. म्हणजे सात्विक जो आहे त्याच्यात पण आपल्याला सगळ्यात चांगला माणूस आहे त्याच्यामध्ये काहीतरी वाईट तर असणारच, आणि अति वाईट माणूस आहे त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असणारच. बिकॉज ऑल थ्री आर प्रेझेंट इन एव्हरीथिंग अँड एव्हरीवन. ऑलराइट, सो हे झालं बेसिक. नाउ आता वेन एव्हरीथिंग इज इन प्रेझेंट इन एव्हरीवन, मग आपले एक्सपिरियन्सेस, आपल्या एक्सपिरियन्सेसला आपण योगसूत्रामध्ये कुठला शब्द वापरतो? प्रत्यय. जो प्रत्यय आपण घेतो, जो एक्सपिरियन्स किंवा आपला जो मेंटल स्टेट आहे, द प्रत्यय डिपेंड्स ऑन द डॉमिनंट अँड देअरफॉर सत्व. अनुभव कशावर अवलंबून आहे की कुठलं डॉमिनंट आहे? राजस डॉमिनंट आहे, तामस डॉमिनंट आहे का सत्व डॉमिनंट आहे? त्याप्रमाणे तुमचे अनुभव किंवा प्रत्यय, मेंटल स्टेट किंवा एक्सपिरियन्सेस विल डिपेंड ऑन विच गुणा इज डॉमिनंट. सो एक्सपिरियन्सेस विल कम अकॉर्डिंग टू दॅट. खूप अँबिशियस आहे, राजसिक आहे, त्याचे अनुभव वेगळे. खूप सात्विक आहे, बॅलन्स्ड आहे, त्याचे अनुभव वेगळे. आणि जो मूढ आहे, तमस आहे, तो तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही सांगाल तेव्हा, तुम्ही कराल ते, ही इज द फॉलोवर. ही विल जस्ट गो, जो जहा जाय जहा, म्हणजे जसं सगळे म्हणतील तसं. दॅट इज हिज ॲटिट्यूड. ऑलराईट, सो अनुभव पण त्याप्रमाणे होणार. देअरफॉर सत्व और बॅलन्स स्टेट इज द मोस्ट प्रेफरेबल. बघा, दोन्ही विरुद्ध आहे, राजस आणि तमस, आणि सत्व इज द बॅलन्स. So we don't want to go too much into Rajasic. We don't want to go too much into Sattvic. Tamasic. What do we want? We want to be balanced. We want to be in Sattva. So Sattva म्हणजे विवेक म्हणजे पण सत्वच. Because it is a balanced state. Minimum number of mistakes you will make. When you are a Vivekin, आणि जेव्हा तुम्हाला कोणाला काही हे द्यायचं आहे, काय म्हणतो, सल्ला द्यायचा आहे, तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह व्ह्यू घेणार सगळ्या गोष्टीचा. राईट, अँड सो दॅट इज द सत्व क्वालिटी. रजस कॉजेस पेन अँड प्लेजर फ्लक्च्युएशन. राजसिक जो असेल त्या तो सुख दुःखामध्ये, अरे पाहिजे पाहिजे पाहिजे, मिळाल्यावर अरे अजून पाहिजे किंवा हे गेलं तर. राईट, सो राजसिक पर्सन इज ऑलवेज फ्लक्च्युएटिंग बिटवीन पेन अँड प्लेजर. तामसिक is inactive and therefore मूढ, अचल. आणि जिथे मूढ अचलता आहे तिथे काहीच घडत नाही, आणि जिथे सुख दुःखाचा फ्लक्च्युएशन्स आहे तिथे काय होतं? अम्बिशन आणि फिअर. मी म्हटलं तसं, मुझे चाहिए ही, मला मिळवायचंच आहे, हे झालं अम्बिशन. आणि मिळाल्यानंतर भीती, गेलं तर, किंवा मिळवताना पण नाही मिळालं तर. So the fear is always accompanied by ambition. त्याचा पार्टनर आहे. In the physical world, these cannot be a pure, there cannot be a pure guna
each guna state is in comparison to the other two gunas. आता बघा, प्रत्येक गुण ना कंपॅरिझन मध्ये आपण सांगू शकणार. जर गुण आपल्याला डिस्क्राईब करायचं झालं तर इन कंपॅरिझन. सो बाह्य जगामध्ये दगड आहे तो अचल आहे, बरोबर आहे. आणि समजा वायू आहे म्हणजे पृथ्वी अचल आहे आणि वायू चल आहे, तर इन कंपॅरिझन झालं ना चल अचल. सो एक्सटर्नल वर्ल्ड मध्ये द गुणास कॅन बी नोन ओनली इन कंपॅरिझन. सो गुणांना आपण जाणू शकतो का, कारण त्याचं विरुद्ध आहे म्हणून. जर अंधार नसला असतं तर प्रकाशाचं आपल्याला महत्वच कळलं नसतं, राईट. सो इन कंपॅरिझन ऑल ऑफ देम, म्हणून म्हणतो की तिन्ही गुण महत्वाची आहेत आणि तिन्ही असायलाच पाहिजेत. कोणामध्ये हे दोन आहे आणि तिसरं नाही असं होऊच शकत नाही, राईट. If anything is called sattvic, it must be understood that the other two are included. They are avyakta, but they are very much there. अव्यक्त असेल पण आहेत म्हणजे आहेतच. मग प्रकृतीमधनं सुटणं म्हणजे काय, प्रकृती त्रिगुणात्मक आहे. अगेन सांख्य says this, that प्रकृती is त्रिगुणात्मक. And what is Purusha? Purusha is गुणातीत. ऑलराईट. सो म्हणून जर आपण सांगितलं की मी जाणलं, मला कळलं, मला अनुभव झाला, आत्म्याचा अनुभव झाला, पण तुम्ही बोलताय की आत्म्याचा अनुभव झाला ह्याचाच अर्थ नाही झाला. ऑलराईट. बिकॉज इट इज अ नोवेबल, अँड व्हॉट एव्हर इज नोवेबल इज त्रिगुणात्मक. व्हॉट एव्हर इज त्रिगुणात्मक इज प्रकृती. एव्हरीथिंग. मग गुणातीत झाल्याशिवाय पुरुष जाणणे नाही, राईट. सो अँड वन्स युअर गुणातीत, तो मग तुम क्या डिस्क्राईब करोगे, राईट. व्हॉट आर यू गोइंग टू डिस्क्राईब? Yeah, so that is the thing. According to Sankhya, the Purusha is the observer of all pleasure, pain, and experiences. He is not moved or affected by them, but he is the witness consciousness. Purusha सुख दुःख अनुभव सगळं बघत असतो. बघणारा तो आहे. तो काही हस्तक्षेप करत नाही किंवा सांगत पण नाही, मागत पण नाही, काहीच नाही. ओके. म्हणजे अनुभवामध्ये त्याचा सहभाग कुठेच नसतो. तो फक्त काय आहे, विटनेस कॉन्शियसनेस म्हणजे सच्चित. सो व्हॉट इज पुरुषा? पुरुषा इज द सच्चित हु इज ओनली द विटनेस कॉन्शियसनेस. ऑलराइट. So I think we will stop over here. 2.8. Study and read more, contemplate more on Prakasha Kriya Sthiti, the three gunas. It is very, if we can understand the three gunas, then we will know how to get out of their game, how to get out of their fluctuations. All right. So we will stop over here now.